to what we can say, gather the data in form of Excel sheet. And yes, the major use of to store data in the form of Excel. And we can use multiple functions like sum, mean, max, and whatever the functions are getting from basic to advanced. And on that basis, we can now create a small analysis dashboard as well. Okay, anyone else? ओके, सभी ने एक्सेल आपके पास इंस्टॉल है ना प्रॉपरली वर्किंग में, या कोई किसी का क्रैक वर्जन और एनी अदर इश्यूज है? Yes, sir. Installed and working. ओके, गो बैक। So this is our Excel worksheet. Firstly, we go through the ribbon part. There are many options here. There is a file, home, insert, page layout, formulas, data, review, view, and developer tab. Wait a minute. ठीक है, फाइल में बेसिकली सभी नॉर्मल चीज़ें होती है, जैसे कि एक ब्लैंक वर्कबुक ओपन करना, आपके मतलब फोल्डर में कोई ऑलरेडी एक्सेल फाइल सेव होगी तो इधर से हम ओपन कर सकते हैं। जैसे कि मेरे पास अभी सैम्पल डेटा, डे वन एक्सेल डेटा सेट्स, स्टूडेंट रिस्पॉन्सेज, ये सारे डेटा सेट्स है। और अपने नॉर्मल जो ऑपरेशंस होते हैं जैसे कि सेव एज, प्रिंटिंग वाले, शेयरिंग वाले, ठीक है। इधर आप चेक कर सकते हो, आपका अकाउंट सेक्शन है ना इधर, दिस वन। यहाँ से आप चेक कर सकते हो कि आपका ऑफिस वर्जन कौन सा है। यहाँ पर मेरा 2019 का वर्जन अभी मेरे में इंस्टॉल है। आपके पास डिफरेंट डिफरेंट वर्जन हो सकते हैं, लाइक एन 2016, 2009 और 2022, ठीक है। उसमें बेसिकली कुछ ज़्यादा फ़र्क नहीं होता, सिर्फ एक्सेल फार्मूलाज और फंक्शंस में डिफरेंस होता है, बाकी सब सेम होता है, ठीक है। ठीक है, अभी हम होम टैब की बात करते हैं। यहाँ पर बहुत सारे ऑप्शंस है। दिस वन इज़ फॉन्ट टैब। इसमें हम क्या कर सकते हैं कि जैसे कि मेरे पास एक वर्कशीट है, ठीक है। इसका मैं इधर से टाइम्स न्यू रोमन या अलग अलग जो हमारे टेक्स्ट फॉन्ट है वो चेंज कर सकते हैं। और यहाँ से हम फॉन्ट साइज भी चेंज कर सकते हैं, सी। और बोल्ड, इटैलिक, अंडरलाइन, ये सारे हम टैब ऑप्शन यहाँ पर यूज कर सकते हैं। बोल्ड से क्या होगा कि वो अपना टेक्स्ट है वो बोल्ड हो जाएगा। इटैलिक से वो इटैलिक स्टाइल में कन्वर्ट हो जाएगा। अंडरलाइन ऑप्शन से यहाँ पर एक अंडरलाइन आ जाएगी, ओके। ठीक है, एक हमारा टेबल है, इसको बॉर्डर फिल करने के लिए सिलेक्ट ऑल करना पड़ेगा। और यहाँ पर एक टेबल बॉर्डर्स नाम का एक ऑप्शन होता है, ठीक है। यहाँ पर बहुत सारे ऑप्शन है कि हमें सिर्फ बॉटम बॉर्डर चाहिए या टॉप बॉर्डर चाहिए। तो इधर मुझे सभी इनसाइड और आउटसाइड दोनों बॉर्डर चाहिए, इसलिए यहाँ पर एक ऑप्शन होता है ऑल बॉर्डर्स। इससे क्या होगा कि हर एक सेल को एक बॉर्डर अप्लाई होगी। लुक, यहाँ पे पहले कुछ बॉर्डर नहीं थी, अभी सभी जगह बॉर्डर आ गई है। अगर आपको सिर्फ आउटसाइड बॉर्डर चाहिए तो इधर थिक आउटसाइड बॉर्डर नाम का भी ऑप्शन है, सी। यहाँ पे एक थिक बॉर्डर अप्लाई हो चुकी है, ओके। और दिस वन इज फॉर बैकग्राउंड कलर फिल।
and this one for the text color field. Okay, this one is the alignment tab. यहाँ पर हमें अलाइनमेंट कैसे चाहिए कि मतलब वेट अ मिनट आई विल शो यू। ओके, ये मेरी सेल सिलेक्ट है। यहाँ पर अलाइनमेंट मुझे कैसे चाहिए कि फॉरवर्ड डायरेक्शन में चाहिए या मिडल वन चाहिए या लास्ट में चाहिए। ओके, समझ में आ रहा है सबको या फास्ट हो रहा है? दिस वन आर बेसिक, सो आई एम टेकिंग एज फास्ट एज पॉसिबल। किसी को कुछ Yes sir, आ रहा है प्रॉब्लम? समझ। सर ठीक ब्रो। व्हाट यशदीप? यशदीप आपकी आवाज नहीं आ रही। सर बॉर्डर का एक बार बताइए। बॉर्डर का क्या? ओके, ओके, ये मेरा एक टेबल है। ओके, यहाँ पे कुछ बॉर्डर वर्डर कुछ नहीं है, सिर्फ ब्लैंक स्पेसेस और एक थिक वाली लाइन है यहाँ पे जो बाय डिफॉल्ट एक्सेल में होती है। तो मुझे इस टेबल को पूरी तरह से अच्छी तरह से बॉर्डर अप्लाई करनी है। तो फर्स्टली मैं क्या करूँगा कि कंट्रोल ए दबा के पूरी पूरी टेबल सिलेक्ट कर दूंगा। ठीक है, फिर यहाँ फॉन्ट में जाके यहाँ बॉर्डर ऑप्शंस में जाऊँगा। तो इधर बहुत सारे ऑप्शंस है, आपके हिसाब से आपको चूज करने हैं कि कौन सी बॉर्डर अप्लाई करनी है। तो मुझे हर एक सेल को बॉर्डर चाहिए, तो मैं इधर ऑल बॉर्डर्स पे सिलेक्ट करूंगा। तो यहाँ पे पूरी जगह बॉर्डर्स अप्लाई हो चुकी है। ओके, समझ आया यशदीप? यस सर गॉट इट। ओके, अभी इधर एक wrap टेस्ट नाम का एक ऑप्शन है। तो वो ये क्या करता है, ये देखो N1 सेल में ये ऑर्डर प्रायोरिटी नाम का टेक्स्ट है। तो ये टेक्स्ट पूरी दूसरी कॉलम में भी जा रहा है। ओके, मुझे ऐसा नहीं चाहिए, वो दिखने में कैसा ही लगता है। तो wrap टेक्स्ट क्या वॉइस ऑडिबल करता नहीं है, है सर, आपका वॉइस ब्रेक हो रहा है बीच में। अभी आ रही है? सर आपकी आवाज ब्रेक हो रही है। सर वॉइस ब्रेक हो रहा है। ओके, इथे बघा की ऑर्डर प्रायोरिटी आपला आहे टेक्स्ट, तर तो N कॉलम मध्ये आहे। थोडासा पार्ट हा प्रायोरिटी शब्द मधला O कॉलम मध्ये पण आपल्याला शो होतो, तर आपल्याला तो तसा नको आहे। तर हा wrap टेक्स्ट नावाचा एक ऑप्शन आहे इथे। तो काय करतो की रो ची जी हाईट असते तो ऍडजस्ट करतो ऑटोमॅटिकली ऍज पर टेक्स्ट। ठीक आहे, wrap टेक्स्टचा हाच यूज आहे की तो रो ची जी विड्थ असते ती ऍडजस्ट करतो। आणि इथे एक ऑप्शन आहे की मर्ज अँड सेंटर, त्यासाठी मर्ज अँड सेंटर काय करतं की आता मी आता इथं सेल सिलेक्ट करते आणि मर्ज अँड सेंटर मध्ये अप्लाय। आता समजा की इथं मी टेक्स्ट लिहिला, ओके, सॅलरी डिटेल्स नावाचा मी इथं एक टेक्स्ट लिहिलेला आहे। तर मला तो एक मिडल मध्ये पाहिजे, यू मध्ये। तर मर्ज अँड सेंटर मी जर अप्लाय केलं तर ते असं दिसेल। मर्ज अँड सेंटर काय करतं, जेवढ्या आपण
रो म्हणजे सेल सिलेक्ट केला आहे तो मर्ज करतो आणि सेंटर मध्ये टेक्स्ट अलाइन करतो. ठीक आहे, यामध्ये कुणाला काही डाऊट आतापर्यंत? Your voice is not clear. Yeah, I got some network issue, that's why. Give me a 2 minutes, okay? ओके, हा एक टेबल आहे आपल्याकडे. याला आपण काही बॉर्डर्स वगैरे काही अप्लाई केलेलं नाही, तर आपल्याला सगळ्या बॉर्डर्स अप्लाय करायच्या आहेत. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पूर्ण डेटा सिलेक्ट करणार. त्यानंतर होम मधील फॉन्ट टॅब मध्ये इथे सगळे ऑप्शन्स आहेत बॉर्डरचे, की आपल्याला जर फक्त ओनली बॉटम बॉर्डर पाहिजे असेल तर बॉटम बॉर्डर अवेलेबल आहे, टॉप बॉर्डर, लेफ्ट बॉर्डर, राईट बॉर्डर. ठीक आहे, आपल्याला प्रत्येक सेलला बॉर्डर अप्लाय करायचा आहे, सो आपण ऑल बॉर्डर्स वर अप्लाय करणार. तर पूर्ण टेबल मध्ये ऑल बॉर्डर्सला बॉर्डर अप्लाय होतील. ओके, देन वी हॅव सीन the basic tools like a bold, italic, underline, and font size and font type. It is the basic things. Okay, then we saw the alignment section. In that there is a wait a minute, there is a left alignment, middle alignment, and right alignment. Okay, त्यानंतर आपण पाहिलं की wrap text. wrap text हे काय करतं की रोजची जी विड्थ असते ती ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करतं ऍज पर दी टेक्स्ट. ओके, इथं ऑर्डर प्रायोरिटी हा टेक्स्ट आहे, तो जर आपण बघितला तर एन कॉलम मध्ये. ठीक आहे, परंतु त्याचा थोडासा पार्ट हा ओ कॉलम मध्ये पण दिसतो, तर त्यासाठी आपण wrap टेक्स्ट यूज करणार. ऑर्डर प्रायोरिटी हे एन कॉलम मध्ये सेट झाली. ठीक आहे, आता हा सॅलरी डिटेल्स नावाचा टेक्स्ट आहे, तर तो मला मर्ज करायचा आहे, सेंटरला आणायचा आहे एका टेबलच्या. सपोज इथं या पूर्ण सेक्शन मध्ये व्हॅल्यूज इनपुट आहेत, जसे की मी रॅन्डम व्हॅल्यूज देतो. ठीक आहे, असा इथं खूप सारा डेटा आहे, तर मला सॅलरी डिटेल्स हे मिडलला पाहिजे या टेबलच्या. तर मी काय करणार की मला जिथेपर्यंत सेल सिलेक्ट करायला तेवढा सेल सिलेक्ट करणार आणि मर्ज अँड सेंटर या ऑप्शनवर क्लिक करणार. सी, सॅलरी डिटेल्स हे बरोबर ह्या व्हॅल्यूच्या बरोबर मिडलला आलेलं आहे. ओके, इथेपर्यंत सर्वांना कळाले? Yes, sir. आशिष? Yes, sir. त्यानंतर अलाइनमेंट टॅब झाला. नंबर टॅब, नंबर टॅबच्या आधी ना हे जे 1 to 10 to हे जे नंबर्स आहेत यांना आपण रोज म्हणतो, आणि ए बी सी डी जे अल्फाबेट्स आहेत त्यांना आपण कॉलम्स म्हणतो एक्सेल मध्ये. आणि पर्टिक्युलर जी ही मी इथं जर सिलेक्ट केलाय सेल, या पार्टला सेल म्हणतात, आणि प्रत्येक सेलचा एक सेल ऍड्रेस असतो, तो डिफाईन करण्यासाठी हा इथे एक टॅब आहे C6, म्हणजे त्या सेलचा हा ऍड्रेस आहे. आता मी इथे टॅप केलं तर हा ही सेल राहील F कॉलम मधली 6th रो, म्हणजे या सेलचा ऍड्रेस राहील. ओके, सेल आणि सेल ऍड्रेस कळालं? Yes, sir. Yes, sir. कॅन एनीवन? जर आपण एक्सेलची जर फाईल सेव्ह करत असो तर त्याचं एक्सटेन्शन काय असेल, कोणी सांगू शकेल?
एक्सेल फाईलचे एक्सटेन्शन डॉट एक्सेल डॉट एक्सेल किंवा एक्सेल XL. नाही. हे इथं काय दिसतं? सॅम्पल डेटा डॉट डॉट एक्स एल एस एक्सेल एक्स. हे तुम्हाला पायथॉन मध्ये एक्सेल फाईल लोड करताना हे खूप इम्पॉर्टंट येतं की तुम्ही बरोबर एक्सटेन्शन आणि बरोबर पाथ द्यावा. त्यामुळं एक्सेलचं बाय डिफॉल्ट एक्सटेन्शन असतं की एक्सेल एस एक्स. ओके. कोणी मला सांगू शकेल की वर्कशीट आणि वर्कबुक मध्ये काय डिफरन्स असतो? एनीवन? Sir, workbook means total attachment file of Excel, and worksheet means a particular page which is available on a sheet, which is available on an Excel on book. That is called difference. एनीवन एल्स? आशिष, सुनीता? सृष्टी? So workbook, we can say the whole data where we store, uh, and worksheet where a single cell or single. Not a single cell. Okay. इथं जे बॉटम कॉर्नरला असतं, बॉटम राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नरला ह्या शीट्स असतात. आपण मल्टिपल शीट्स एका वर्कबुक मध्ये क्रिएट करू शकतो. ठीक आहे. शीट म्हणजे ह्या जो रोज आणि कॉलमचा जो मिळून एक सेट तयार होतो त्याला वर्कशीट्स म्हणतात. आणि मल्टिपल वर्कशीट्स मिळून एक वर्कबुक तयार होते जी आपण डॉट एक्सेल एक्स या एक्सटेन्शनने सेव्ह करतो त्याला वर्कबुक म्हणतात. आणि वर्कबुक मध्ये आपण मल्टिपल शीट्स तयार करू शकतो. शीट्स हे काय असतं? कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम्स. ओके. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? सर अजून एकदा सांगता का? ओके. शीट म्हणजे काय असतं की वर्कबुक मध्ये आपण मल्टिपल शीट्स तयार करतो. शीट्स हे काय असतं की कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम्स. ओके. आणि मल्टिपल शीट्स एकत्र होऊन एक वर्कबुक तयार होते जी आपण डॉट एक्स या एक्सटेन्शनने सेव्ह करतो. जसे की आता माझ्याकडे इथं शीट 1, शीट 2, शीट 3, शीट 4, शीट 5, शीट 6 आहे. तर या वर्कशीट्स झाल्या माझ्या सगळ्या. आणि मी ही फाईल सेव्ह करतो एक. सेव्ह ॲज डेस्कटॉप. ही एक सॅम्पल डेटा डॉट एक्सएलएस ही माझी एक्सेल वर्कबुक झाली. इथं दिसते बघा, सेव्ह ॲज अ टाईप एक्सेल वर्कबुक. ठीक आहे. समजलं अभिजित? समजलं का? अजून काही डाऊट्स आहेत? येस सर, समजलं. ओके. आपण आता नेक्स्ट पार्ट आहे डेटा टाइप्स. डेटा टाइप्स. ठीक आहे. हा पार्ट आपण नंतर बघू. डेटा टाइप्स हे खूप डीप मध्ये जावं लागेल. डेटा टाइप्स, कंडिशनल फॉर्मॅटिंग. तर हा एक आपला टेबल आहे. तर फॉर्मॅट ॲज अ टेबल मधून आपण काय नाही, फक्त की त्याचे जे आपलं व्हिज्युअल आहे ते फक्त चेंज करू शकतो. ठीक आहे. फक्त हे शो ऑफ साठी असतं. आपण कोणताही आपला
आवडीनुसार कोणताही आपण असं थीम चूज करू शकतो की आपल्या टेबलसाठी. तसंच सेम सेल टाईपसाठी. त्यानंतर इन्सर्ट. इन्सर्टमध्ये 2 ऑप्शन आहेत, एक रोज अँड कॉलम्स. आता मी इथे एक रो सिलेक्ट केलं आहे, त्यामुळे फक्त इथं कॉलमचा ऑप्शन डिसेबल होणार आणि इन्सर्ट रोज. इथे एक रो इन्सर्ट झाली ब्लँक वाली. ओके. आणि जर मला कॉलम इन्सर्ट करायचा असेल तर मी इथे कॉलम जिथे इन्सर्ट करायचा आहे तिथे मी सिलेक्ट करेन तो कॉलम आणि इन्सर्ट शीट कॉलम्स. इथे एक कॉलम इन्सर्ट. सेम फॉर डिलीट. जर मला कॉलम जर डिलीट करायचा असेल तर तो मी सिलेक्ट करेन आणि डिलीट शीट कॉलम्स. तो ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल. आणि सेम फॉर रो. मी तो जो रो डिलीट करायचा आहे तो पहिला रो सिलेक्ट करणार आणि डिलीट ऑप्शनवर जाऊन डिलीट शीट रोज. ओके. ठीक आहे. फॉर्मॅट. फॉर्मॅट हा बेसिकली जे तुमचं फॉर्मॅटिंग करायचा असतो जो टेबल. आता समजा की इथे प्रोडक्ट नेम आहे. ठीक आहे. इथं दिसताना कसं दिसतं बघा, फक्त प्रोडक्ट दिसतं आणि एन दिसतं. याच्या पुढे काय आहे मला काही माहित नाही. तर आपण करताना ना पहिला पूर्ण टेबल सिलेक्ट केला, कंट्रोल ऑल. फॉर्मॅट ऑप्शन मध्ये जायचं. इथं ऑटो फिट रो हाईट आणि ऑटो फिट कॉलम विड्थ हे 2 ऑप्शन आहेत. ऑटो फिट कॉलम विड्थ काय करेल की टेक्स्ट नुसार कॉलमची विड्थ ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करेल. ही पहिली स्टेप्स असते. ठीक आहे. आता समजा तर माझ्याकडे असा टेक्स्ट आहे, मला कोणीतरी डेटा माझ्याकडे असा सबमिट केलेला आहे. तर इथं ब्लँक स्पेसेस खूप आहेत ना, हे दिसायला पण खूप वल्गर दिसतं. तर आता मला हे रिमूव्ह करायचं आहे सगळं. तर मी फर्स्ट स्टेप काय करेल की पहिला पूर्ण टेबल सिलेक्ट करणार. तर पहिल्यांदा मला रो ची हाईट सेट करायची आहे. तर फॉर्मॅट मध्ये जायचं, ऑटो फिट रो हाईट. ठीक आहे. इथं हाईट ऍडजस्ट झाली. तर मला परत एक चेंज करायचं आहे की कॉलमची विड्थ. तर ऑटो फिट कॉलम विड्थ ते ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करेल. आता सगळ्यात जास्त इथं मोठा टेक्स्ट हा आहे, त्यामुळे त्याची हाईट एवढी झालेली आहे. तो जेवढा लांब टेक्स्ट असेल तेवढी त्याची हाईट राहील ऑटो फिट मध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. हे ऑटोसम हे फंक्शन येतं, ते आपण फंक्शन पार्ट मध्ये सगळे फंक्शन शिकणारच आहे, त्यावेळी समजवतो. ओके. सॉर्ट अँड फिल्टर. आता आपल्याकडं हे टेबल हेडर्स आहेत. ओके. तर जर हा सिलेक्ट करायचा रो आणि इथे एक फिल्टर ऑप्शन आहे, हा अप्लाय केला. ठीक आहे. आता मला ना फक्त टेक्नॉलॉजी कॅटेगरी मध्ये फक्त टेक्नॉलॉजी या कॅटेगरी मधला पूर्ण डेटा दिसायला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करणार, कोणी सांगू शकेल? मला फक्त कॅटेगरी मधल्या टेक्नॉलॉजी रिलेटेडच फक्त डेटा शो करायचा. तर त्यासाठी काय करायचं? फिल्टर ऍड करू Filter शकतो. add करा. Filter लावू शकतो sir. ओके. कोणी मला स्टेप बाय स्टेप सांगेल अनम्यूट करून? कोण सांगणार? Yes, sir. मी सांगतो. हां. ओके. टेल मी अभिजित. आता कॅटेगरी मध्ये आहे. ऑलरेडी तसं तो फिल्टर लावलेला आहे तिथे. हो, क्लिक सर. करा त्या arrow वरती. ओके. सिलेक्ट ऑल. सिलेक्ट ऑल वरती क्लिक करून टेक्नॉलॉजी वरती क्लिक करा. ओके. कळालं सगळ्यांना यूज फिल्टर काय करतं ते? फिल्टर काय करतं, आपल्याला जे डिझायर आउटपुट पाहिजे ते फक्त आपण सिलेक्ट करायचा आणि त्या रिलेटेडच आपल्याला तो डेटा शो करेल.
सर अल्टरनेट वे आहे का याच्यात? म्हणजे कशा रिलेटेड पाहिजे तुम्हाला? अबाउट फिल्टर. एक्सेप्ट अँड फिल्टर. आपण पिव्होट टेबल जे पुढे बघणार आहे, पिव्होट टेबल्स, त्यामध्ये आपण हे फिल्टर आउट करू शकतो अल्टरनेट वे. खरं ते खूप लेंदी होतं प्रोसेस. त्यात तुम्ही टेबल सिलेक्ट करणार, त्याला पिव्होट टेबल इन्सर्ट करणार आणि त्या मग व्हॅल्यू आपण फेच आउट करणार. ही खूप लेंदी प्रोसेस होईल. त्या वेने पण करू शकतो आपण. सो काइंड ऑफ VLOOKUP. हा, व्ही लुकअप पण होऊ शकेल. खरं ते फॉर्म्युलामध्ये खूप वेळ जाणार. तुम्हाला फॉर्म्युला अंडरस्टँड करायला खूप वेळ लागेल. इझी प्रोसेस ही फिल्टरनच होईल. ओके. ओके, जर फिल्टर रिमूव्ह करायचा असेल तर डिरेक्टली आपण इथून पण करू शकतो, नाही तर ते ऑप्शन आहे की क्लिअर म्हणून. ठीक आहे, दोन्ही वेने पण आपण करू शकतो. आता ऑप्शन राहिला सॉर्ट. सॉर्ट मध्ये आपण जो कॉलम सिलेक्ट करेल त्या रिलेटेडच डेटा येणार. आता इथे मी न्यूमरिक डेटा सिलेक्टेड आहे, त्यामुळे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट या टाईपचा डेटा सॉर्ट होईल. सॉर्ट हा बघा, हा स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट डेटा सॉर्ट झालेला आहे. आणि जर टेक्स्ट मध्ये करायचा असेल तर तो अल्फाबेटिकल वाईज सॉर्ट होतो, A to Z और Z to A. ठीक आहे, सॉर्ट अँड फिल्टर कळालं सगळ्यांना? येस Yes, sir. सर. ओके, होम टॅब झाला. इन्सर्ट मध्ये फक्त पिव्होट टेबल आपण नंतर शिकणार आहे, टेबल अँड पिव्होट टेबल्स. त्यानंतर त्या पिव्होट टेबल रिलेटेड चार्ट सेक्शन आहे पूर्ण, स्लायसर, टाइमलाइन्स. आणि ज्यावेळी आपण डॅशबोर्ड करेल त्यावेळी पिक्चर शेप, आयकॉन्स आणि हे चार्ट्स वगैरे याचा यूज होईल. पेज लेआउट हा ऑप्शन आपण ज्यावेळी प्रिंटिंग करायला जातो, एक्सेलची शीट नाही तर वगैरे, त्यासाठी या पेज लेआउटचा ऑप्शन यूज केला जातो मोस्ट ऑफ दी फॉर्म्युलाज दोन पद्धतीनं आपल्याला राईट करता येतो. आपण डिरेक्टली सेलमध्ये पण राईट करू शकतो, अदरवाईज हे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन असतं फॉर्म्युलाचं. इथं आपल्याला भरपूर सारे फॉर्म्युलाज आहेत, तर आपण इथून पण करू शकतो, नाहीतर डायरेक्टली सेलमध्ये इज इक्वल टू टाईप करून जो आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे, नाहीतर फंक्शन यूज करायचं आहे ते पण लिहू शकतो. हे पण आपण पुढे जाऊन फंक्शन अँड फॉर्म्युला जे लेक्चर होईल त्यावेळी सगळे फॉर्म्युलाज आपण शिकणार आहे. डेटा टाईप, डेटा टाईप मध्ये हा एक आहे पॉवर क्वेरी एडिटर. आपण डेटा टाईप मधून ह्या ऑप्शन आहे ना, गेट अँड ट्रान्सफॉर्म डेटा, इथून पॉवर क्वेरी एडिटर यूज करणार आहे. यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत की जसं की आपल्याला कुठून डेटा पाहिजे, एक्सेल फाईल, TXT फाईल, डेटाबेसेस वेगवेगळे आहेत इथे. and this table is very important for data analysis. This tab is very important, like an each one of the option is very important. ते पण आपण पुढे जाऊन शिकणार आहे. आणि लास्टला व्हॉट इफ अनालिसिस, हे तिन्ही पण आपण इन डिटेल मध्ये यावर 2 ते 3 लेक्चर्स घेणार आहेत. ओके, हे रिव्ह्यू हे फक्त स्पेलिंग चेक वगैरे, ट्रान्सलेशन, याचा एवढा काही यूज होत नाही. रिव्ह्यू व्ह्यू. आता मी तुम्हाला डेटा सेट शेअर करेन, गिव्ह मी 2 minutes. ओके, मी ग्रुपला एक डेटा सेट शेअर केलाय. सगळ्यांना रिसीव्ह झाला की कोण ग्रुपमध्ये नाही आहे?
रिसिव्ड सर. Yes, sir. Received. झाला सर. ओके, त्यामध्ये शीट 1 मध्ये डेटा आहे कंप्लीट. त्याचं तुम्ही अंडरस्टँडिंग करा पहिला आणि त्यातून तुम्ही काय इन्साइट्स फाइंड करू शकता हे प्रत्येकाने एक एक 2-2 पॉइंट्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही बघा तो डेटा पूर्ण कम्प्लिटली अंडरस्टँड शीट 1 ना सर? हा येस शीट 1. ओके. हॅलो येस. सर, DA17 बॅच मध्ये पण शेअर करा ना. मी त्या बॅच मध्ये आहे ऍक्च्युली. हो ठीक आहे चालेल. So task repeat करता का? हा टास्क हे आहे की आता तुम्हाला एक डेटा सेट मिळाला आहे. त्यामध्ये शीट 1 मध्ये जो डेटा आहे तो तुम्ही अंडरस्टँड करायचा आणि त्यातून तुम्ही काय इन्साइट्स देऊ शकता. सर, डेटा बद्दल ना? डेटा हा बद्दल डेटावरून तुम्ही काय इन्साइट देऊ शकता हे ब्रीफ 1-2 पॉइंट्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. ओके. सुनीता डेटा शेअर केला आहे ग्रुपला, चेक करा एकदा. येस सर, भेटलं.
ओके, झाले सर्वांचं? कोणी सांगू शकणार काय डेटा आहे, कशा रिलेटेड आहे, यातून आपण काय इन्साइट्स देऊ शकतो? यशदीप? Yes, sir. ओके. सर ये बेसिकली सेल्स टेबल आहे. ऑर्डर वाईज अरेंज केलंय. त्याच्यामध्ये डेट दिली आहे, ऑर्डरची डेट विच इज डिस्क्राईब विथ कंट्री नेम अँड देअर मार्केट प्राइस, कॅटेगरी अँड सब कॅटेगरी, आणि प्रोडक्ट मीन्स ब्रँड वगैरे मेन्शन केले, कुठल्या ब्रँडचे कुठले प्रोडक्ट्स आहे, मीन्स फोन्स, चेअर, टेबल, आर्ट्स, स्टोरेज, अँड अकॉर्डिंगली क्वांटिटी डिस्क्राईब केली आहे टेबलमध्ये. अँड डिस्काउंट अँड ऑर्डर प्रायोरिटी मीन्स हाय किती आहे त्याच्यामध्ये, क्रिटिकल अँड मीडियम्स देर आर मेन्शन. ॲज अ डेटा अनालिस्ट तुम्ही काय इन्साइट्स देऊ शकता क्लायंटला तुमच्या यातून? रिजन वाईज सेल ओके. फर्स्ट, त्याच्यानंतर प्रोडक्ट कॅटेगरी वाईज सेल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण देऊ शकतो याच्यावर ASP देऊ शकतो आपण, ऍव्हरेज सेलिंग प्राइस वाईज डेटा. ठीक आहे. अँड अगेन झोन टू झोन डेटा पण आपण याच्यामध्ये देऊ शकतो. ओके, अजून कोणी? वैष्णवी, सुनीता, पूनम? प्रॉफिट देऊ शकतो. प्रॉफिट ओके. त्याच्यानंतर सर्वात जास्त कोणत्या प्रोडक्टमध्ये प्रॉफिट होते ते सांगू शकतो. आणि कॉस्ट पण सांगू शकतो, कोणती जास्त कॉस्ट आहे कोणत्या प्रोडक्टची, टोटल कॉस्ट सांगू. हाय सेलिंग प्रोडक्ट. डिस्काउंट बद्दल पण सांगू शकतो सर. डिस्काउंट रिलेटेड. कोणी मला हे सांगू शकेल की प्रॉफिट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यूज का आहेत? प्रॉफिट या कॉलम मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर काही निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. त्या प्रोडक्ट मध्ये प्रॉफिट नाही झालंय, सम काइंड ऑफ मार्जिन लॉस झालाय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह केलेलं आहे. करेक्ट. रवी भोसले, तुम्ही काय सांगू शकाल? सर त्या कॉस्टपेक्षा कमी किमतीत विकलं गेलं असतं. कॉस्ट पेक्षा कमी किमतीत. ओके. सर टॉप प्रॉफिटेबल कॅटेगरी सांगू शकतो आपण. ओके. According to the year plan, we can remove the profit key in which year, which country, how the profit has been removed. ओके. Any? Ravi, are you there? Yes. Can you tell me about the data? बेसिकली सर मैं ग्रुप में ऐड नहीं हूँ सर, इसमें मैं डेमो कर रहा हूँ सर. ओके. इट्स ओके, फाइन. हाँ. तर एक्सेल मध्ये मेन इम्पॉर्टंट थिंग आहे की जो आपल्याला डेटा येतो त्याची अंडरस्टँडिंग ही महत्वाची आहे खूप. जर आपल्याला डेटा अंडरस्टँड झाला नाही, काही कळालंच नाही की आपल्याला काय फाइंड आउट करायचं, पुढे जाऊन आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात.
जर आपल्याला डेटाच फाइंड केले नाही तर आपण त्यातून काही इन्साइट्स काढू शकत नाही. तो फर्स्ट थिंग अबाउट द डेटा एनालिसिस और डेटा साइंटिस्ट की अंडरस्टँडिंग द डेटा. ओके, सो okay, can share my screen. ओके, हा आपला डेटा होता. तर हा डेट टेबल आहे, डेट कॉलम आहे सॉरी. तर इथं डेटा टाईप नंबर मध्ये ना इथं डेटा टाइप्स असतात. प्रत्येक कॉलमचा एक स्पेसिफिक डेटा टाईप मेन्शन केला असतो. डेटा टाईप म्हणजे काय, त्या कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यूज स्टोअर होतात त्याचा टाईप काय असायला पाहिजे. जसे की आता इथं टेक्स्ट आहे, तर टेक्स्ट हा एक डेटा टाईप झाला, त्याला आपण नंबर नाही असाइन करू शकत, त्यावर आपण काही कॅल्क्युलेशन्स वगैरे काही करणार नाही. तर टेक्स्ट कॉलम साठी हा टेक्स्ट डेटा टाईप हा असाइन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे पूर्णपणे नंबर्स आहेत, कारण नंबर्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत, करन्सी मध्ये आहेत. तर या कॉलमला कोणता डेटा टाईप असाइन केला पाहिजे, करन्सी. तर इथं बघा, इथे जर तुम्हाला दिसत असेल तर जनरल दिसतो डेटा टाईप. जनरल डेटा टाईप हा काय असतो की त्यामध्ये आपण कोणते पण ऍड करू शकतो, लाईक अँड टेक्स्ट पण ऍड करू शकतो, नंबर्स पण ऍड करू शकतो, नाहीतर कोणते स्पेशल कॅरेक्टर्स पण ऍड करू शकतो. जर समजा आपल्याकडे हा पी कॉलम आहे, तो जनरल आहे. बाय डिफॉल्ट डेटा टाईप जो असतो तो जनरलच असतो. यामध्ये आपण टेक्स्ट पण ऍड करू शकतो, नंबर्स पण टाकू शकतो, अँड एनी स्पेशल कॅरेक्टर पण आपण ऍड करू शकतो जनरल डेटा टाईप मध्ये. येस अकीब, व्हॉट इज द प्रॉब्लेम? डेटा टाईप मध्ये मला एक विचारायचं आहे. ऑन दी वन क्लिक can we change the all data type according to the data? या फॉर एग्जाम्पल मेरे पास में डेट है, बट उसका जो कॉलम है जर्नल में शो कर रहा है. ठीक है, मेरे पास में प्राइस वैल्यू है, वो वैल्यू में नहीं शो कर रही, वो नंबर्स में शो कर रही है, डेसिमल नंबर्स में. ठीक है, एंड अगेन ऐसा ही XYZ आगे आगे डेटा है. तो मैं ये सारे डेटा जो है एक ही क्लिक के ऊपर सॉर्ट कर सकता हूँ क्या अकॉर्डिंग टू द डेटा टाइप, नो 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 नो, दिस इज नॉट पॉसिबल. या फिर पर्टिकुलर कॉलम वाइज ही मुझे सॉर्ट करना पड़ेगा? कॉलम वाइज आपको सिलेक्ट करना पड़ेगा, उसका डेटा टाइप चेंज करना पड़ेगा, ये आपके ऊपर ओके है. सर, एक साथ नहीं हो सकता, इतना एडवांस अपना ओके, एक्सेल नहीं है. ठीक है. पावर BI में होता है शायद, नहीं? पावर बीआई में आई गेस नहीं नहीं, उधर भी ऐसे ही सिलेक्ट करके ही करना पड़ता है, एक ओके, साथ नहीं ठीक होगा. है सर, ठीक है सर, ओके. इधर हमारा एक प्रोडक्ट आईडी नाम का एक कॉलम है, इसमें क्या डेटा टाइप अप्लाई होगा, कैन एनीवन टेल मी? दिस वन, प्रोडक्ट आईडी. जर्नल आएगा सर. ओके, करेक्ट. और फॉर कंट्री, मार्केट एंड रीजन, टेक्स्ट. ठीक है, टेक्स्ट हो गया. कैटेगरी एंड सब कैटेगरी के लिए भी टेक्स्ट ही आएगा. ओके, प्रोडक्ट नेम के लिए क्या आएगा? जनरल. ओके, जनरल. एंड सेल्स के लिए? So generally आएगा. डेसिमल, डेसिमल नहीं नहीं नहीं, और नंबर, डेसिमल और या नंबर. अगर डेटा ये सेल वैल्यू है कि सेल वैल्यू है ना ये, तो इसके लिए करेंसी आएगा सर. करेक्ट. इधर क्या दिया है, डॉलर साइन दिया है ना,
और ये यूएसए रीजन का डेटा है बराबर, यूनाइटेड स्टेट्स, डॉलर्स में वैल्यू है Currency. तो करेंसी आएगा। करेंसी के लिए क्या करना पड़ता है, पहले कॉलम सिलेक्ट करो, नंबर टैब में जाओ, इधर करेंसी है, अदरवाइज मोर नंबर फॉर्मेट्स इधर एक ऑप्शन दिखेगा आपको, इस पे क्लिक करो, इधर करेंसी सिलेक्ट करो, इधर आपको बहुत सारे ऑप्शंस दिखेंगे। ये सिंबल है, मतलब हमें क्या चाहिए कि यूनाइटेड स्टेट्स, इधर वर्ल्ड के पूरे करेंसीज मेंशन है, आपको जो कौन सा चाहिए वो उधर सिलेक्ट करने का, हमें चाहिए अभी यूनाइटेड स्टेट्स का, ठीक है। और इधर मेंशन है कि हमें कितने डेसिमल प्लेसेस तक चाहिए, मतलब कि इधर पॉइंट के बाद जो नंबर्स आते हैं उसको डेसिमल प्लेसेस है, यूजुअली 2 डेसिमल प्लेसेस तक हम लेते हैं, तो इधर बाय डिफॉल्ट 2 रहने दो, और इधर फॉर्मेट है अपने अलग अलग, ठीक है। हमें चाहिए सिंपल नॉर्मल वाला फॉर्मेट, जो क्योंकि हमारे पास है निगेटिव वैल्यूज भी है आगे जाके, तो हम सिलेक्ट ओके करेंगे, ठीक है। सभी सेल्स का डेटा टाइप चेंज हो चुका है और वो है करेंसी, ठीक है। अभी क्वांटिटी और डिस्काउंट के लिए हमें क्या करना चाहिए, कौन सा डेटा टाइप यूज करना है, पहले क्वांटिटी के लिए बताओ, इधर डेटा टाइप से पूरे नंबर Number. ओके, नंबर एंड फॉर इधर डेसिमल प्लेसेस आ गए, तो हमें क्या करना चाहिए, क्वांटिटी टू नहीं होती है, डेसिमल के लिए डेसिमल ही यूज करेंगे। क्या हुआ, डेसिमल क्वांटिटी डेसिमल क्वांटिटी क्वांटिटी, लेकिन डेसिमल में नहीं हो सकती है, तो इसके लिए भी नंबर ही यूज करेंगे सर। हाँ नंबर ही यूज किया है ना हमने, कोई आइडिया है आपको, तो सर डेसिमल क्वांटिटी नंबर में ही होगा ना सर, डेसिमल में कैसे क्या आएंगे सर? हाँ इसलिए तो या हमने फिर क्वांटिटी किया है, बराबर है आपका। आप हमें हाँ, सिर्फ डेसिमल पॉइंट्स हटाने हैं, तो इसके लिए क्या ऑप्शन है, तो वहां पे ऊपर ऑप्शन दिया गया है ना सर, ये नीचे नंबर के ऊपर, हाँ वही वाला, बस उसी के ऊपर टैप कर देना। सर वहां पे टैप करने के बाद वो डेसिमल का ऑप्शन है ना, तो वो जहाँ पे 2 लिखा है वहां पे क्लिक करके वो 1 और 0 क्लिक करेंगे तो वो चला जाएगा। ओके दिस वन ऑप्शन ना, No, yeah, when you click the number where there is the number written, you just go over there. ओके नंबर, Yeah, click the number option. Yes. Yeah. देन No, the down one where we go. मोर नंबर ऑफ फॉर्मेट्स, दिस वन ना, Yeah, the more number formats where you go, yeah, where there is written decimal 2, just click the upper one. Maybe it works, maybe from there, I guess. okay decimal places set to the 0, okay, Yeah, maybe. this one is also correct, and here it is simple option, here are 2 option, increase the decimal points, देखो यहाँ पे 3 0 आ गए आगे जाके, हम एक बार और क्लिक किया तो 4 zeros हो गए, और इधर डिक्रीज डेसिमल ये ऑप्शन है, ये दोनों भी ऑप्शन करेक्ट है, ठीक है। Okay, sir. Okay, sir. डिस्काउंट के लिए हम क्या यूज करेंगे, डिस्काउंट किस फॉर्मेट में होता है, डेसिमल के फॉर्मेट में होता है सर। हम कैसे डिस्काउंट देते हैं, परसेंटेज में देते हैं ना, इतने इतना परसेंट इस प्रोडक्ट पे डिस्काउंट है, करेक्ट। Yes, sir. तो इधर एक परसेंट ऑप्शन है, परसेंट डेटा टाइप, इधर भी हम डेसिमल प्लेसेस कम कर सकते हैं, लाइक दिस, ओके समझ में आ रहा है ना। यहाँ पे मेरा एक क्वेश्चन है सर,
ठीक है, यहाँ पे एक मेरा क्वेश्चन है डिस्काउंट वाले कॉलम पर। ये वो डिस्काउंट जो है ये परसेंटेज में भी देते हैं, एंड अगेन सेम चीज अगर इसको मैं बात करूँ तो अगर मेरे को काउंट करना है कि मैंने कितना रुपया डिस्काउंट दिया है, ठीक है, हाँ इधर हम तो चेंज कर सकते हैं बात को। वो तो डेसिमल में आएगा मुझे, ठीक है। बट मुझे कैसे आइडेंटिफाई करना है कि ये कौन सा कॉलम है, अगर सिर्फ वहां पे डिस्काउंट लिख करके आया तो सो शुड आई गो विद द स्टैंडर्ड फॉर्मेट लाइक परसेंटेज, और शुड आई गो विद द करेंसी वाला फॉर्मेट और नंबर, सॉरी, डेसिमल वाला फॉर्मेट? ओके 2 मिनट मैं आपको बताता हूँ। ओके बाय डिफॉल्ट इधर आप डेटा देखो किस फॉर्मेट में 0.1 0.1 हाँ, यस, डेसिमल के फॉर्मेट करेंसी में में अभी हो फिलहाल सकता है ऐसा, करेंसी ऐसी हो सकती है क्या कभी 0.1 या 0.00? जीरो से तो स्टार्ट नहीं होती है, बट हाँ पॉइंट। 0.1 भी वैल्यू है ना, इधर हाँ 0.2 हाँ वैल्यू है। हाँ, तो ये बेसिक बात है कि ये करेंसी में तो नहीं हो सकती, यस, तो ऑप्शन दूसरा क्या है, ये परसेंटेज में होगी। तो हमने इसलिए इसको परसेंटेज में कन्वर्ट किया, ठीक है। ओके, ओके सर, अंडरस्टैंड। इसलिए मैंने आपको पहले कहा था कि पहले डेटा अंडरस्टैंड करो, ये मेन इंपॉर्टेंट चीज है। नहीं, एक्चुअली सर मैंने अभी तक डेटा देखा नहीं है, बिकॉज आई एम ट्रेवलिंग, तो मैंने देखा ही नहीं है डेटा। या इट्स ओके। डाउट क्लियर हो गया ना आपका? क्लियर है सर। ओके देन प्रॉफिट एंड शिपिंग कॉस्ट, इसमें कौन सा डेटा टाइप आएगा? Profit will be currency. ओके एंड शिपिंग कॉस्ट? It will go in decimal. व्हाई? Because already it's after two value, no? Or the decimal point is in two values. Then here is also 2 decimal places in profit. But the dollar sign is there, no? And profit. No, 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 no. And I am removing the dollar sign. Just give me a second. Replace, find what dollar, replace with. Okay. I have removed the dollar sign. Then tell me which is the data type. What is the data type of the profit? क्या रहेगा प्रॉफिट का अभी डेटा टाइप? डेसिमल। नो, प्रॉफिट हमेशा करेंसी में ही मेजर किया जाता है ना। ओके आप एक बात बताओ सृष्टि, आप प्रॉफिट किस में मेजर करते हो? करेंसी में मेजर करते हो या नंबर में देखते हो? आपने एक प्रोडक्ट सेल किया, उसके ऊपर आपको प्रॉफिट आया, तो आपको एक्स्ट्रा मनी ही आएगा ना। मनी क्या है? अपनी एक करेंसी ही है ना। yes. ओके प्रॉफिट हमेशा करेंसी में ही होगा। Yes. और शिपिंग कॉस्ट मतलब क्या है? Again, it's currency only. या करेक्ट। तो करेंसी बाय डिफॉल्ट ये इंडियन रुपीज आते हैं, हमें इधर जाके करेंसी में सिंबल चेंज करना है। Okay, then here is a order priority. This one Text. correct. Okay. समझ आया सबको कि पहले क्या करना है? स्टेप बाय स्टेप पहले डेटा आने के बाद पूरे डेटा को अंडरस्टैंड करना है, फिर उसका डेटा टाइप चेंज करना है। आपको हर एक कॉलम के लिए पर्टिकुलर डेटा टाइप सेट करना है। ओके यस सर। किसी को डाउट है अभी तक जो भी कुछ हुआ? नो सर। No, so
सो बस एक डाउट या फिर एक ऐसा था कि ये लेक्चर्स इफ रिकॉर्डेड हो सकते हैं क्या, अगर कभी हाँ देखने? रिकॉर्डेड है, ओके ये यूट्यूब पे अपलोड हो जाएंगे कल तक। ओके सर, चलिए। ओके, और किसी को डाउट है तो पूछ सकते सर हो। यूट्यूब पे लिंक शेयर कर सकते हो क्या ग्रुप पर? हाँ ग्रुप पे हम कर देंगे शेयर, पूरे डिटेल्स आ जाएंगे, यूट्यूब की प्लेलिस्ट की लिंक और आ जाएगी आपको कल तक, ठीक है। थैंक्स। तो फिर डन है आज के लिए। या अगर किसी को डाउट हो तो पूछो, नहीं तो यू कैन लीव द मीटिंग। थैंक यू सर। ओके, थैंक यू। Thank you, sir. थैंक यू सर। थैंक यू सर।